2024 मध्ये सर्व व्यवहार ऑनलाईन होण्याची शक्यता, सर्व नोटाही बाद होऊ शकतात. सरकारने ई-रुपी नावाचे एक डिजिटल चलन काढलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहित देशातल्या मोठ्या 13 बँक, ज्यामध्ये स्टेट बँक, ICICI, HDFC सारख्या 13 बँकांनी हे जे चलन आहे तर ते सुरू केलेलं आहे. मग हा ई-रुपया म्हणजे नेमकं काय आहे? हा ई-रुपयामुळे आपल्याकडे जे उपलब्ध असणारी कॅश आहे, रोकड पैसे आहेत, ते संपुष्टात येतील का? त्याचा वापर होणार नाही का? जे रोख रकमेचं चलन आज वापरतो, नोटा, नाणी, हे बंद होतील का? हा ई-रुपया नेमका आपल्याला कुठे मिळेल? त्याचा वापर कसा करायचा? आणि जर सर्वच नोटा बंद झाल्या तर ते कुठून बदलून घ्यायच्या? चला तर माहिती घेऊया सरकारने काढलेल्या ई-रुपयी या नवीन चलनाविषयी. ई-रुपी या चलन काढण्याआधी आपण UPI वापरत होतो. जसे तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम याच्यावरनं ऑनलाईन व्यवहार करत असाल. ई-रुपया हे भारताचं एक डिजिटल चलन आहे, जे तुम्ही मोबाईलमधून हस्तांतरणही करू शकता आणि याद्वारे तुम्ही सर्वच व्यवहार बँकेमध्ये न जाता करू शकता. मग आता तुम्ही म्हणाल UPI जे काय ॲप आहेत, फोनपे, गुगल पे, पेटीएम आणि या ई-रुपीमध्ये नेमकं फरक काय आहे? खूप मोठा फरक आहे. या ई-रुपीमुळे सामान्य माणसाचा तर खूप मोठा फायदा होणार आहे. तर सगळ्यात आधी तुमचे 4 ते 5 फायदे यांनी होणार आहेत. ते फायदे इतके जबरदस्त आहे की कदाचित देशातलं सर्वच्या सर्व भ्रष्टाचार, लाच घेण्याचं प्रमाण देखील याच्यामुळे संपू शकतं. पण त्याआधी आपण पाहूयात की ई-रुपी म्हणजे नेमकं काय असतं. तर ई-रुपी हा रोख आणि संपर्करहित एक पेमेंट पद्धती आहे, जे QR कोड आणि SMS वर आधारित आहे, जे व्हाउचर म्हणून काम करतं. आता जसं तुम्ही एखाद्या Amazon, फ्लिपकार्टून खरेदी केल्यानंतर तिथे एखादं व्हाउचर येतं, मग त्या व्हाउचरचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट सूट मिळत असते. तर तसंच काहीतरी मोबाईलवर एक SMS त्या ठिकाणी येतो, जो तुम्हाला पुढे चालून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील येईल आणि हा SMS दुसरं तिसरं काही नसून तो ई-रुपीच असणार आहे. आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकार आम्हाला कशाला SMS पाठवेल? या ई-रुपीचा उद्देशच आहे सामान्य माणसांचे कष्ट दूर करणं आणि सर्वच्या सर्व भ्रष्टाचार संपवणं. आता आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणारं अनुदान, असे सर्वच अनुदान तुम्हाला ई-रुपयाच्या माध्यमातून मिळू शकतील. म्हणजेच अगदी एखादा मेसेज सरकारमार्फत तुम्हाला येईल, तो मेसेजवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते पैसे ई-रुपीच्या संदर्भात तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, एखाद्या अनुदानाअंतर्गत आम्हाला जर पैसे आले, एखाद्या मेसेजद्वारे आम्हाला समजलं की एवढे एवढे पैसे आलेत, पण मग त्याचा आम्हाला कसा फायदा? कसं याच्यामध्ये जे काय आहे लाच घेणं म्हणा किंवा भ्रष्टाचार कमी होईल? तर सिंपल गोष्ट आहे, ही एक प्रीपेड योजना आहे. प्रीपेड योजना म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कुठल्याही योजनेअंतर्गत 50,000 रुपये आले, तर 50,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये ऑलरेडी सरकारने जमा केलेले असतात. फक्त तुम्हाला जो SMS आलेला आहे त्यामधलं व्हाउचर तिथे दाखवावं लागतं. यामुळे होतं काय की जे सरकारी विभाग आणि मध्यस्थी बँक आहे त्यांच्यामध्ये व्यवहार मुळात झालेला असतो. याचा फायदा काय होतो की तुमच्या या व्यवहारामध्ये 3च पक्ष किंवा 3च पार्टी होतात. एक म्हणजे सरकारी विभाग, मध्यस्थ बँक आणि तुम्ही. यामुळेच तुम्हाला जे काय पूर्वी अनुदान मिळण्यासाठी जे चेकने मिळायचं किंवा इतर कुठल्या स्वरूपात मिळायचं, कॅशमध्ये मिळायचं, तर त्यावेळेस जो कोणी तिथे असलेला व्यक्ती आहे तो कुठले तरी लाच मागायचा किंवा मिळालेलं अनुदान देखील तो त्या ठिकाणी हिरावून घ्यायचा. तर असे कुठलेही प्रकार या ई-रुपीमुळे होणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल मग हे फोनपे UPIने देखील होऊ शकतं किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट अकाउंटमध्ये देखील सरकार पैसे टाकू शकतं किंवा इंटरनेट बँकिंग तर आहेच. पण एक इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इंटरनेट बँकिंग ही जी काही गोष्ट चालते तर हिच्यासाठी इंटरनेट आवश्यक लागत असतं. मग जी अशी लोकं आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे, ज्यांच्याकडे फोनपे, गुगल पे सारखे UPI ॲप नाही आहेत, मग त्यांनी कसं करायचं? तर त्यांच्यासाठी सुद्धा हे डिजिटल चलन फोनपे, पेटीएम सारख्या UPI सारखं काम करतं. हे चलन आभासी आहे, जे कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे आणि यामुळेच लोक याचा पूर्ण आत्मविश्वासाने वापर करू शकतात. आता जसं एखादी कॅश आहे, आपल्याकडे 100 रुपये आहेत, दुकानदाराकडून 100 रुपयाचं काहीतरी घ्यायचं, तर भले त्या दुकानदाराकडे लाईट असो नसो, इंटरनेट असो नसो, त्या 100 रुपयाची वस्तू आपण घेऊन येऊ शकतो. पण ते जर फोनपे किंवा UPIच्या बाबतीत जर असेल तर तिथे इंटरनेट आवश्यक आहे. पुढचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे तो QR कोड किंवा ते ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. पण इथे तसं नाही. हा ई-रुपये जिथे वीज नाही आहे, जिथे मोबाईल नेटवर्क नाही आहे, अशा भागातही तुम्ही याचा आरामशीर वापर करू शकता. आता हे बनवलं कशासाठी? आणि तुमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असेल की मग याच्यामध्ये धोका असेल, हे डिजिटल चलन आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड होऊ शकतो. पण याचं कारण काय होतं? RBI जे आहे तर याला देशातील जे काय रोकड आहे तर ती बनवण्यासाठी, ती व्यवस्थापन करण्यासाठी, तर त्याच्यासाठी भरपूर खर्च येत असतो. तो खर्च कमी करण्यासाठी देखील याची कार्यक्षमता वाढण्यासाठी, व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी देखील हे काढण्यात आलेलं आहे.
आता ही ई रुपये प्रणाली नेमकं किती सुरक्षित आहे? सरकार नियमित असल्यामुळे 100% सुरक्षित आहे. अमेरिकामध्ये पालकांना आपल्या मुलांचं जे काही फीमध्ये दिलेली सवलत देखील ई व्हाउचरच्या स्वरूपात मिळत. याबरोबर कोलंबिया, स्वीडन, हाँगकाँग इथेही ही प्रणाली वापरली जात असते. त्यामुळे अतिशय सुरक्षित आहे. तर ही होती मित्रांनो ई रुपीच्या संदर्भात माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.